छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायले. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब हा, सगळ्यांचा GR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना. नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा माझ्या म्हणण्यानं सर, नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना. थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर हा हा पण लयच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडेल. मग 5 दिवस उपोषणला बसू. आयला तुम्ही आमचे असून आमचे हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू. आता मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा. मुतायला बी काय उंबले राव. मी एकटा सापडाव होतो मला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 वर होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं आपण. जवळजवळ कमी यायचे 25% 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य मान्य. आता पोराव ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोराव? तासभरात ते आपल्याला GR द्यायलेत. दुसरा मुद्दा ऐका. आता दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका. भाव चळवून करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं? तू का सडेल डोक्याचा आहे का काय? का तुला जे